गोंधळा येईव येईव जगदंबे गोंधळा येईव येईव गोंधळा येईव. हो ऐका, आमच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करताना कशा पद्धतीने केलं गेलंय. देवा आदि देवा जगत्रय जीवा परियेसी केशवा विनंती माझी. आमचा परमात्मा कसा आहे? देवा आदि देवा, जो सर्वांचा आदी आहे, किंबहुना ज्याचा आदी माहित नाही असा जो आहे ना, त्याला अनादी असं म्हणतात. देवाचं वर्णन करताना अनादी असंच केलं गेलंय. चला पुढे. भगवान परमात्म्याचं वर्णन करताना अगा हे सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगत जीवना. देवाचं वर्णन करत असताना कशा पद्धतीने केलं? तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. भगवान परमात्म्याची दोन रूपे ऐका. देवा ओ ब्रह्मणो रूपे मूर्तम च अमूर्तम च. देवाची दोन रूपे, एक सगुण रूप, दुसरं निर्गुण रूप. भगवान परमात्म्याकडे बघत असताना आदी रूपामध्ये परमात्म्याकडे बघितलं गेलं, अनादी रूपामध्ये जसं परमात्म्याकडे बघितलं गेलं, निर्गुण स्वरूपामध्ये जसं परमात्म्याचं वर्णन केलं जातं. आणि मला वाटतं जगदंबेचं वर्णन तरी काय ह्याच्यापेक्षा वेगळं आहे का? अनादी निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दाना लागोणी विविध तापाची करावया झाडणे भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा जगदंबेचं वर्णन करताना जसं देवाचं वर्णन तेच वर्णन. जसा परमात्मा अनादी, जसा परमात्मा निर्गुण स्वरूपात आहे, तशी ही जगदंबा माता सुद्धा कोणत्या स्वरूपात? अनादी निर्गुण प्रगटली भवा. ही निर्गुण स्वरूपात आहे, ही अनादी स्वरूपात. जसं देवाचं वर्णन तसंच भगवती जगदंबा मातेचं वर्णन सुद्धा साधू संतांनी त्याच पद्धतीने केलंय. अजून मी पुढे जाऊन सांगेल ऐका. नाथ महाराजांनी तर फार गोड वर्णन केलंय. नाथ महाराज सांगतात, हे व्यास असेल, वशिष्ठ असेल, शुक असेल, हे जे सगळे गोंधळी आहे ना, हे कुठे पाहायला मिळतात? हे सगळे आपल्या परंपरेतले सगळी संत मांदियाळी. जगदंबेचं वर्णन करताना काय याच्यापेक्षा केलं वेगळं केलंय? व्यास वशिष्ठ वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ व्यास वशिष्ठ वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती आती सोहमेळे नाचताती नाचताती सोहमेळे नाचताती सोहमेळे नाचताती नाचताती सोहमेळे द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरून बळी. खेळती आंबे तुझे गोंधळी 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 खेळती आंबे तुझे गोंधळी. गोंधळा येईव येईव जगदंबे गोंधळा येईव येईव गोंधळा येईव येईव जगदंबे 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 गोंधळा येईव येईव जगदंबे. बरं पुढे मला सांगा ना, जी संत मांदियाळी इकडे तीच इकडे. व्यास वशिष्ठ वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती ताती सोहमेळी नाचताती नाचताती सोहमेळी. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी पुंडलिक देवता शोभे वाळवंटे पुंडलिक देवता
एका जनार्दने अंगा उभी कर ठेवणी कटी हो जनार्दने अंबा उभी कर ठेवणी कटी उदो बोला 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 उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो हे सगळं शास्त्रात आपल्या परंपरेत जे वर्णन आलंय तेच वर्णन याच्यापेक्षा वेगळं आहे. संप्रदायाने आणि ही समन्वयाची भूमिका पदोपदी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. विठाला विठाला मी थोडस पुढे जाऊन बोलेल ऐका. जो भगवान परमात्मा जन्मोजन्मी साधना करून सुद्धा प्राप्त होत नाही. योगी याच्या ध्यानी ध्याताना तुडसी तो आम्हा पाशी मागे पुढे. ऐका, योग्यांनी हजारो वर्षापर्यंत भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता तपश्चर्या करावी. झाडाला उलट टांगून घ्यावं, एका पायावरती उभं राहावं, तरी भगवान परमात्मा त्या योग्यांच्या स्वप्नात सुद्धा जात नाही असा परमात्मा आहे. ऐकून ठेवा, भगवान परमात्म्याची साधना, परमात्म्याची तपश्चर्या करत असताना कावळ्यांनी गिधाडांनी आपल्या शरीराचे लचके तोडून खावे आणि त्या कावळ्यांना आणि गिधाडांना त्या हजारो ऋषी मुनींनी हात जोडून प्रार्थना करावी, त्यांना विनंती करून सांगावं, कागा सबत न खाइयो चुन चुन खाइयो मास दो नैन नको छोड़ियो प्रभु मिलन की आस. कावळ्यांनी गिधाडांनी आपल्या शरीराचे लचके तोडून खावे. इतकी साधना करून सुद्धा जो भगवान परमात्मा आम्हाला प्रसन्न होत नाही, आम्हाला प्राप्त होत नाही. मला वाटतं साधू संतांनी त्या परमात्म्याला प्रसन्न करण्याकरता तो परमात्मा आम्हाला बापाच्या रूपात लवकर भेट देईल म्हणून सांगता येत नाही, पण आईच्या रूपात मात्र भेट दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मातृत्वाच्या भूमिकेतून 9 दिवस या जगदंबा मातेच्या रूपाने आपल्याला परमात्म्याकडे त्याच्या भेटी करता तर प्रार्थना करायची, त्याच्या करता तर नवरात्री, त्याच्या करता तर हा उत्सव आहे. याच्यापेक्षा वेगळं काय असलं पाहिजे. म्हणून 9 दिवस करत असताना 9 दिवसाचे जे काही आपल्या संप्रदायाने आपल्या परंपरेने नियम सांगितले, नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा करोनी पोटी मागे न ज्ञानपुत्रा. ध्यानात घ्या, वारकरी संप्रदायाने जे नियम आपल्याला घातलेले 9 दिवस हे नवविधा भक्तीच्या रूपाने आपल्याला बघायचे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदम. ही जी काही 9विधा भक्ती आहे, मला वाटतं 9 दिवसामध्ये हीच 9विधा भक्ती आम्हाला करायची आहे. विठाला विठाला. पण आमचे हे डोक्यात नाही. आमच्या डोक्यात काय, आजचा कोणता रंग आणि उद्याचा कोणता रंग आणि परवाचा कोणता रंग, एवढंच आमच्या डोक्यात बसलं. मी इतक्या दिवसापासून आपल्या संप्रदायाच्या परंपरेमध्ये परंपरेचा अभ्यास करतोय, चिंतन करतोय. माझ्या वाचनामध्ये अजून असं कुठंच नाही आलं की या दिवशी हा कलर घातला पाहिजे म्हणून, ह्या कलरच्या साड्या नेसल्या पाहिजे. माझ्या तर वाचनात काही कुठं आलं नाही. यांनीच नेमकं कोणत्या पुराणामध्ये वाचलं हे त्यांनाच माहिती आहे. विठाला 9 दिवसाच्या 9 रंगाच्या साड्या नेसल्या म्हणजे जगदंबा तुम्हाला प्रसन्न होईल सांगता येत नाही. पण याच 9 दिवसामध्ये 9विधा प्रकारची भक्ती जर आम्ही आमच्या जीवनात केली तर ती जगदंबा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला